असं झालं बघ. टाळ्या वाजवल्या परंतु थोड्याशा संकुचित भावनेनं वाजवल्या. जोरदार टाळ्या वाजवा एकदा. धन्यवाद. महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय येवला, बहिशाल शिक्षण मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे प्रायोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व्याख्यानमालेचं दुसरं पुष्प आज या ठिकाणी गुंफलं जाणार आहे. या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व्याख्यानमालेचं दुसरं पुष्प गुंफण्यासाठी म्हणजे आपल्यासोबत या ठिकाणी संवाद साधण्यासाठी, आपल्या सर्व उपस्थितांना मार्गदर्शन करण्यासाठी आजच्या व्याख्यात्या प्राध्यापिका आदिती आघारकर मॅडम या ठिकाणी मंचावर स्थानापन्न झालेले आहेत. सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं एक चांगलं योगदान आहे. त्या चांगल्या व्याख्यात्या आहेत. हास्य योगावर त्यांचा चांगला अभ्यास आहे. त्या दृष्टिकोनातून चांगलं काम. अशा प्राध्यापिका आदिती आघारकर मॅडम या ठिकाणी आल्या. मी संयोजन समितीच्या वतीनं, महाविद्यालयाच्या वतीनं त्यांचं खूप खूप स्वागत करतो. ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे ते महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय येवला येथील प्राचार्य, उपक्रमशील प्राचार्य, आमचे कुटुंब प्रमुख आदरणीय प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सर हे अध्यक्षस्थानी विराजमान आहेत. महाविद्यालयाचे सन्माननीय उपप्राचार्य आदरणीय डॉक्टर रवींद्र ठाकरे सर मंचावरती आहेत. महाविद्यालयाचे शैक्षणिक पर्यवेक्षक प्राध्यापक कैलास चौधरी सर हे देखील समोर स्थानापन्न आहेत. आणि या व्याख्यानमालेचं नेतृत्व करणाऱ्या आमच्या सहकारी प्राध्यापिका स्वाती सोनोने मॅडम, डॉक्टर स्वाती सोनोने मॅडम या देखील मंचावरती आहेत. समोर उपस्थित विविध विभागामध्ये कार्यरत असणारे सर्व प्राध्यापक, स्नेही बांधव भगिनी, या ठिकाणी उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणी हो, अहिल्यादेवी होळकर व्याख्यानमालेचं दुसरं पुष्प या ठिकाणी आज गुंफलं जाणार आहे. आपणास ज्ञात आहे की आपण कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने करत असतो. ज्यांच्या नावाने ही व्याख्यानमाला या ठिकाणी आयोजित केलेली आहे त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन सुरुवातीला होईल, अभिवादन सुरुवातीला होईल आणि मग नंतर आपण या कार्यक्रमामध्ये पुढे जाणार आहोत. मंचावरील सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण प्रतिमेस अभिवादन करून कार्यक्रमाला पुढे घेऊन जावं. धन्यवाद. ताराबाई शिंदे, तुम्हाला माहिती असेल, थोर समाजसेविका, लेखिका, विचारवंत असणाऱ्या ताराबाई शिंदे यांच्या विषयावरती, ताराबाई शिंदे या विषयावरती आज या व्याख्यानमालेअंतर्गत व्याख्यान ज्यांचं होणार आहे, आपल्या विनंतीला मान देऊन खास या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या पाहुण्या प्राध्यापिका आदिती आघारकर मॅडम यांचं या ठिकाणी स्वागत करणं, त्यांचं आदरातिथ्य करणं हे आमचं कर्तव्य आहे. या भावनेनं मी महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब गमे सर यांना विनंती करतो की आपण आजच्या पाहुण्यांचं यथोचित आदरातिथ्य करावं, त्यांचं स्वागत करावं. महाविद्यालयाच्या वतीनं शॉल, पुष्पगुच्छ आणि श्यामची आई हे साने गुरुजींचं पुस्तक भेट देऊन सन्माननीय पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सर यांचंही स्वागत करणं हे आमचं कर्तव्य आहे. संयोजन समितीचे सदस्य या नात्यानं मी कार्यक्रमाच्या
आदरणीय उपप्राचार्य डॉक्टर रवींद्र ठाकरे सर यांना विनंती करतो की आपल्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सर यांचंही आपण या ठिकाणी यथोचित स्वागत करा. धन्यवाद. मान्यवरांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं. यानंतर अधिकचा वेळ न घेता या कार्यक्रमाची भूमिका अर्थात प्रास्ताविक करण्यासाठी डॉक्टर स्वाती सोनवणे मॅडम यांना मी या ठिकाणी निमंत्रित करतो. आपण या कार्यक्रमाची यथोचित भूमिका उपस्थितांसमोर मांडावी. धन्यवाद सर. महात्मा गांधी विद्या मंदिर नाशिक संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय येवला, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत वैशाल विभागाअंतर्गत आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफण्यासाठी आपल्यामध्ये प्राध्यापिका अदिती आगारकर मॅडम उपस्थित झालेले आहेत. मॅडमांचे मी शब्दसुमनांनी हार्दिक स्वागत करते. तसेच मंचावर उपस्थित आपल्या महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब गमे सर, उपप्राचार्य आदरणीय डॉक्टर RP ठाकरे सर, शैक्षणिक पर्यवेक्षक प्राध्यापक KS चौधरी सर, सुंदर असे सूत्रसंचालन करणारे आमचे मराठी विभागातील सहकारी प्राध्यापक रामप्रसाद वावड सर, आणि मला या व्याख्यानमालेसाठी सहकार्य करणाऱ्या माझ्या सहकारी शिंदे मॅडम, वाघ मॅडम, सलमा मॅडम, गाडे मॅडम आणि येथे उपस्थित सर्व सहकारी बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी प्रथमतः आपणा सर्वांचे शब्दसुमनांनी हार्दिक स्वागत करते. काल या व्याख्यानमालेचा पहिला दिवस, पहिले पुष्प गुंफण्यासाठी आपल्यामध्ये प्राध्यापिका डॉक्टर प्रतिभा जाधव मॅडम उपस्थित झाल्या होत्या. मॅडमांनी आपल्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्यावरती प्रकाश टाकला. तर आज या व्याख्यानमालेचं दुसरं पुष्प गुंफण्यासाठी प्राध्यापिका अदिती आगारकर मॅडम आपल्याला ताराबाई शिंदे या विषयावरती मार्गदर्शन करणार आहेत. भारतीय स्त्रीवादी चळवळीच्या अग्रणी स्त्रीवादी लेखिका, स्त्री पुरुष तुलना हा 40 पानी निबंध लिहून भारतीय पुरुषप्रधान व्यवस्थेत स्त्रीवर होणाऱ्या अन्यायाचे व पुरुषप्रधान व्यवस्थेत पुरुषांच्या स्वैराचारी वृत्तीला सोयीस्कररित्या मिळणाऱ्या पाठबळाचे वाभाडे काढणाऱ्या क्रांतिकारी लेखिका, समाजसेविका म्हणजे ताराबाई शिंदे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व्याख्यानमालेच्या निमित्ताने स्त्री सक्षमीकरणच्या या विषयाचा जागर व्हावा या हेतूने काल आपण श्री शासक लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्यावर कालच्या वक्त्यांनी प्रकाश टाकला आणि तीच विचारांची शृंखला आज आदरणीय आगारकर मॅडम पुढे घेऊन जाणार आहेत. मी त्यांचे पुनश्च एकदा शब्दसुमनांनी हार्दिक स्वागत करते आणि त्यांना व्याख्यानासाठी शुभेच्छा देते आणि माझ्या प्रास्ताविकाला पूर्णविराम देते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. या कार्यक्रमाची यथोचित भूमिका आपण आपल्या प्रास्ताविकामध्ये या ठिकाणी विशद केलेली आहे. यानंतर आजच्या आपल्या मार्गदर्शक प्राध्यापिका आदिती आगारकर मॅडम यांचा यथोचित परिचय करून देण्यासाठी आमच्या राज्यशास्त्र विभागातील आमच्या सहकारी प्राध्यापिका प्रीती वाघ मॅडम यांना विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित या ठिकाणी परिचय करून द्यावा. धन्यवाद सर. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत बहिष्यात शिक्षण मंडळ, महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय येवला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफण्यासाठी आपल्याला लाभलेल्या प्रमुख अतिथी प्राध्यापिका आदिती अविनाश आगारकर मॅडम यांचा मी परिचय करून देते. मॅडमांचे नाव आदिती अविनाश आगारकर. त्यांचे शिक्षण BBLIB तसेच मराठी आणि हिंदी पंडित या विषयातून त्यांचे MA झाले आहे आणि त्या ज्युनियर कॉलेजला हिंदी विषयाच्या प्राध्यापिका आहेत. गीता, तुकाराम गाथी, ज्ञानेश्वरी, नामदेव गाथा या ग्रंथांचा सखोल अभ्यास करून आणि त्यावरील ज्या परीक्षा गीता धर्मसभा पुणे संचलित यांच्या मार्फत घेतल्या जातात त्या परीक्षा देऊन महाराष्ट्रात 3ऱ्या व नाशिक केंद्रात प्रथम येण्याचा मान मॅडमांनी मिळवलेला आहे. बेंगलोर युनिव्हर्सिटीमधून मास्टर लाफ्टर योगा ट्रेनिंग त्यांनी पूर्ण केलेली आहे. लाफ्टर योग प्रचार प्रसारात त्यांचे योगदान देखील आहे.
जिजाऊ हास्य क्लबच्या त्या अध्यक्ष आहेत आणि या हास्य क्लब मार्फत सामाजिक उपक्रम घेतले जातात, जसे की प्लास्टिक निर्मूलन, गोदावरी स्वच्छता अभियान, पर्यावरण जागरूकता मोहीम या उपक्रमात देखील त्यांचे महत्त्वपूर्ण कार्य आहे. आणि गेल्या 40 वर्षांपासून आघारकर क्लासेसमध्ये त्या कार्यरत आहेत. नाशिक कवी मंडळाच्या देखील त्या सदस्य आहेत. त्यांचे मिस्टर कैलासवासीय अविनाश आघारकर सर हे क्रिकेट कोच होते आणि त्यांचे महिला क्रिकेट कोचसाठी देखील मोठे योगदान आहे. मूकबधीर मुलांनाही त्यांनी क्रिकेट शिकवले आणि त्याचे फलित म्हणजेच भारताकडून खेळलेला विनय सानप हा त्यांचाच विद्यार्थी आहे. तसेच MCAचा सिनियर सिलेक्टर, 8 रणजी क्रिकेट खेळलेला, सलग 3ऱ्यांदा सिलेक्टर पद मिळविणारा सलील आघारकर यांच्या मातोश्री म्हणजेच आजच्या आपल्या वक्त्या प्राध्यापिका आदिती आघारकर मॅडम आहेत. मॅडमांच्या एकांत कवितेस मंगेश पाडगावकरांच्या हस्ते देखील पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे आणि त्यांची अधिक ओळख त्यांच्या वक्तव्यातून आपल्याला होईलच. आणि मी माझ्या परिचयाला पूर्ण विराम देते. धन्यवाद. धन्यवाद. आदरणीय आघारकर मॅडमचा यथोचित परिचय या ठिकाणी आपण करून दिलेला आहे. त्यामुळं याविषयी अधिकचं न बोलता, तुमच्यात आणि आजच्या वक्त्यात अधिक वेळ न घेता मी थेट आदिती आघारकर मॅडम यांना विनंती करतो की आपण उपस्थितांशी यथोचित संवाद साधावा, आम्हा सगळ्यांना मार्गदर्शन करावं. आपण जोरदार टाळ्यांनी आघारकर मॅडमचं या ठिकाणी स्वागत करू. नमस्कार. व्यासपीठावरील प्राचार्य, उपप्राचार्य, स्वाती मॅडम आणि आपण सगळे बसलेले उत्सुक असलेले सर्व माझे पूर्णपणे विद्यार्थी आणि संपूर्ण प्राध्यापक शिक्षक वृंद, नमस्कार. काल तुमचं अतिशय छान सुंदर झालं असेल. नक्कीच प्रतिभा जाधव म्हणजे बोलणं म्हणजे काय, त्यांचं वक्तव्य कोणी हातच घालू शकणार नाही. अशा या आमच्या प्रतिभाताई जाधवांनी अहिल्याबाई होळकरांवर बोललेल्या आहेत. त्यामुळं अहिल्याबाई होळकरांचं त्यांचीच ही व्याख्यानमाला आहे आणि आपण स्त्री संबंधातच आज दुसरं पुष्प घेतलंय, त्याचा मला अधिक आनंद होतोय. आणि मला जो विषय मिळाला आहे तो ताराबाई शिंदे. आणि या ताराबाई शिंदेबद्दल मला बोलायला जी संधी आपण आपल्या कॉलेजनी मला उपलब्ध करून दिली त्याचा मला अतिशय आनंद होत आहे. आणि आपण सगळेजण आता अक्षरशः उत्सुकच असाल ताराबाई शिंदेविषयी ऐकण्यासाठी. तर मी सुरुवातच करते की तो काळ होता 1850 साली ताराबाई शिंद्यांचा जन्म झाला. 18वं शतक, आज बरोबर 150 वर्षाच्याही जास्ती वर्ष झालेली आहेत. त्या काळात शिक्षणाची संधीच काय, कुठलीही गोष्ट स्त्रीला मिळत नव्हती. त्या काळात 1850 आणि 1910 हे धडाडीचं त्यांचं कार्य आणि त्यांचं व्यक्तिमत्व आणि त्यांनी धडाडीनी पेटवलेली ज्वाला, पूर्ण ज्योत स्त्रीविषयीसाठी केलेले त्यांनी अतोनात परिश्रम, हे सगळे त्या काळातले द्योतक म्हणून आज आपण इथे आहोत. त्या काळात शिक्षणाला जायला म्हणजे शाळेत जायला सुद्धा स्त्रियांना संधी नव्हती. अहो, तुम्हाला माहिती आहे का, मुलीचा जन्म झाला, पाळण्यात नाव ठेवायच्या वेळेसच तिचं लग्न लावलं जायचं. ही कुठली पद्धत? ते बाळ आहे अजून, त्या बाळ लीला बघायच्या आहेत. बाळ मोठं होणार आणि मग तो काय, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात आपण असं म्हणतो, आणि ते मोठं होणार, ती मुलगी मोठी होणार, तिला काहीतरी मन आहे, काहीतरी आहे ना तिला, त्याच्या आधीच तिला बाशिंग बांधून द्यायचं. अशी त्या 18व्या शतकातली स्त्रियांविषयीची ही पद्धत होती. म्हणजे बघा त्या काळात स्त्रियांसाठी कसं आणि काय चित्र असेल हे तुमच्या डोळ्यासमोर आलं असेल. आणि त्या काळात जन्मलेल्या आपल्या ताराबाई शिंदे
अहिल्याबाई होळकर 1857 मध्ये ठिणगी पडणारी आणि झाशीची राणी आपल्या बाळाला पाठोंगोळी बांधून दत्तक नाही आणि तुम्ही लढायचं नाही असं सांगताना आवाज उठवणाऱ्या आपल्या झाशीच्या राणी, आणि त्यांनी जे युद्ध केलं, कितीतरी स्त्रिया त्या काळातल्या आहेत पण त्यांनी अतोनात कष्ट सहन केलेले आहेत. अशा या ताराबाई सधन कुटुंबात जन्मलेल्या. तर एक अशीच गोष्ट महिला दिनाविषयी झाली बरं का. त्या गोष्टीपासून मी सुरुवात करते. त्या गोष्टीत असं होतं, एकीचं लग्न झालेलं, लग्न होऊन ती स्त्री 15 दिवसांनी ऑफिसमध्ये, आत्ताच्या काळातली ऑफिसमध्ये रुजू झाली. तर लगेच इतरांनी चर्चा करायला सुरुवात केली. काय चर्चा? अरे बापरे, तुला परवानगी मिळाली, तू 15 दिवसात ऑफिसला जायला लागली, घरातलं काही तुला बघायचं नाही, तू सासरी आलेली, तू सून. हे असं तिला बोलल्यावर ती म्हणाली, बापरे, म्हणजे मी काय करायला पाहिजे, असा तिला प्रश्न पडला. आणि मग ती म्हणाली, हेच जर पुरुषाच्या बाबतीत झालं, म्हणजे सुरुवात कशी करायची त्याच्यासाठी मी ही छोटीशी गोष्ट सांगते. आत्ताच्या काळात सुद्धा स्त्री पुरुष समानता आली आहे, सक्षमीकरण आलंय, तरी सुद्धा असे बोलबाले होतात. मग मी काय करायला पाहिजे? तर ती म्हणते, हेच माझे पती कामाला जायला लागले तर त्यांचं किती कौतुक, अरे वा, किती तुला कामाविषयी कळकळ आहे ना, तुझं लग्न झालं तरी तू कामाला आलास. हे विधान पुरुषाच्या बाबतीत. आणि स्त्रीच्या बाबतीत ऐकलं ना तुम्ही काय विधान? अरे बापरे, तुला परवानगी मिळाली, तू आलीस पण कामावर. मग हे असे भेदाभेद का? आणि आज अजूनही चालतात. आणि त्या काळातली परखडपणे विचार मांडणारी, आपल्या म्हणजे विचार मांडणारी म्हणजे मला त्या जवळच्या वाटतात म्हणून असा शब्द तोंडात येतोय की त्या मांडणाऱ्या आपल्या ताराबाई शिंदे, सधन कुटुंबात जन्मलेल्या. सधन कुटुंबात हरी शिंदे यांची ती कन्या, 4 भावांच्या पाठीवर झालेली लाडाची कन्या. पण त्या काळी शिक्षण अजिबातच नव्हतं. मग यांनी काय केलं, ते एका सरकारी ऑफिसमध्ये म्हणजे तहसीलदार ऑफिसमध्ये हेड क्लार्क म्हणून कामाला होते हरी शिंदे. त्यांच्या घरात छान वातावरण होतं शिक्षणाचं. मग त्यांची मुलगी तर लाडाची, त्या काळात तर शिक्षण तर नव्हतंच. मग काय करायचं, तर वडिलांनी त्यांच्यासाठी घरी शिक्षक ठेवले. त्यांचं क ख ग घ अ आ इ सगळं शिक्षण वेगवेगळे सर म्हणजे शिक्षक लोक ठेवून सुरू झालं. त्यांनी मराठी, हिंदी, संस्कृत सर्व भाषांवर प्रभुत्व मिळवलं. आणि त्या काळातल्या 1850 साली जन्मलेल्या त्या काळातल्या त्या ग्रॅज्युएट झाल्या. आणि मग ही घटना अशी म्हणजे ह्या शिकलेल्या, परत व्यवहारात शेतीमध्ये अतिशय कुशल आणि सगळं काम करणाऱ्या. वडिलांना वाटलं आपण आता हिचं लग्न लावावं. ते म्हणाले, बेटा आता आपण तुला मुलगा शोधतोय, आपण लग्न करायचंय तुझं. तर ती म्हणाली, बाबा मला इतक्यात लग्न करायचं नाही, मला स्त्रियांसाठी खूप काम करायचंय. आजचा हा काळ बघा, या स्त्रिया कशा आहेत, त्यांचे हाल काय चालले, केशवपन काय, विधवा विवाह काय, पाळण्यातच बाशिंग बांधतात काय, या मला स्त्रियांसाठी काहीतरी करायचंय ना बाबा, असं ती म्हणते. तर म्हणे मला लग्न नको. शेवटी ते पिताच ना, ते त्यांना तर वाटणारच ना आपल्या मुलीचं लग्न व्हावं. मग त्यांनी त्याच्यातनं सुवर्ण मध्य शोधला आणि घर जावई लग्न केलं. ती त्याला शेवटी वडिलांची इच्छा म्हणून ती तयार झाली, लग्न केलं आणि घर जावई म्हणून तिचे पती तिथे राहिले. पण हिचं शिक्षण आणि म्हणजे ताराबाईंचं शिक्षण आणि ताराबाईंचं जे कार्य होतं, स्त्रियांसाठी करायचं कार्य, हे सगळं चालू होतं. थोड्याच अवधीमध्ये काय झालं, तिचे पती आजारी पडले त्यांचे आणि ते गेले. आणि तिला त्यांना ज्याविषयी कळकळ होती, विधवा विवाह किंवा हे सगळं या गोष्टींविषयी कळकळ होती, ते कार्य त्यानंतर त्या जोमानी करू लागल्या.
अशा या ताराबाई शिंदे, म्हणजे त्यांचं वातावरण घरातलं खूप चांगलं होतं म्हणून त्या पुढे गेल्या बरं का. असं प्रत्येक घरात जर वातावरण झालं तर आजची स्त्री नक्कीच पुढे जाईल आणि आज गेलेली आहे. आपण सुनीता विल्यम म्हणू नका, क्रिकेटमध्ये ती शर्मा आहे, रणजी जिंकणारी, वर्ल्ड कप आपण आत्ता जिंकलं क्रिकेट, याच्यात पुढे असणारी आजच्या आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आदिवासी भागातल्या त्याही आहेत. आज प्रत्येक ठिकाणी स्त्री ही पुढे गेलेली आहे. हे कदाचित त्या काळातल्या सावित्रीबाई फुले आणि ताराबाई शिंदे, अहिल्याबाई होळकर ह्या सर्व स्त्रियांचं फलितच आहे. तर आता मला पुढे जायचंय. आता हे थोडंसं त्यांचं सांगितलं, घरातलं वातावरण कसं होतं, काय झालं, का त्या पुढे गेल्या, त्यांना काय करायचं होतं, स्त्रियांविषयी असलेली तळमळ. तर अशीच एक घटना घडली. तो काळ होता त्या BA झाल्यानंतर 1881. कोणता काळ होता? 1881. आणि त्या 1881च्या काळात सुरतमधील एक विधवा विजयालक्ष्मी, तिच्या हातनं एक चूक झाली आणि ती गरोदर राहिली. हे पुस्तक ना मोठं आहे बरं का. आता मी म्हणजे त्या मागे येते ते पुस्तक कसं काढलं, ती घटना त्यांना कशी प्रेरित केली आणि त्यामुळं त्यांनी हे जे पुस्तक काढलंय ते कसं, त्या मागचं कारण आपल्याला कळलं पाहिजे. तर ती गरोदर महिला मूल झाल्यावर तिने ते मारलं, कारण विधवा होती ना. मूल मारलं आणि त्या खटल्यात तो खटला तिच्यावर भरला गेला आणि तिला 5 वर्षाची सजा ठोठावली गेली. या घटनेने आपल्या ताराबाई शिंदे अतिशय व्यथित झाल्या आणि मग जन्म झाला या पुस्तकाचा. 1882 काळ होता. स्त्री पुरुष तुलना, फक्त 50 पानाचं हे पुस्तक आहे. तर या पुस्तकाचा जन्म कसा झाला हेही आपल्याला कळायला हवं, म्हणून मी छोटीशी गोष्ट थोडक्यात सांगितली. आणि मग हा जन्म ह्या पुस्तकाचा झाला, स्त्री पुरुष तुलना. त्यावेळी त्या नेहमी बोलायच्या की जर त्यांना 5 वर्षाची विजयालक्ष्मींना शिक्षा झाली तर या कारणासाठी पुरुष पण कारणीभूत होता ना, मग त्याला का नाही. तिथूनच या पुस्तकाचा निबंध वजा पुस्तक 50 पानी पुस्तकाचा जन्म झाला. स्त्रीला सगळीकडे कायदे, स्त्रीला सगळीकडे गुन्हे, स्त्रीला सगळीकडे शिक्षा, मग पुरुषाला का नाही. मग स्त्री आणि पुरुष, जे पुरुष करतो ते स्त्री करते. मग प्रत्येक ह्याच्यात स्त्रीला महत्व का नाही दिलं जात, हा त्यांचा परखड सवाल होता. आणि हे पुस्तक काढण्यामागं 1882चा काळ, ही परखड विचारांची लेखिका, ज्योत पेटवणारी स्त्री पुरुष तुलना. अरे तोंडातनं शिक्षणाची आम्हाला परवानगी नव्हती, तोंडातनं हा शब्द काढायची सुद्धा परवानगी नव्हती. स्त्री आणि पुरुषाला समान हक्क का नाही, समानता का नाही, तोंडातनं शब्द निघाला तरी घरातले लोक घरातच बसवायचे. अशा काळात त्यांनी हे पुस्तक काढलं. त्यानंतर माहितीये काय झालं या पुस्तकाचं? या सगळ्या पुस्तकाच्या प्रती लपवल्या गेल्या. 1882 नंतर 1900 जवळजवळ 60-70 सालापर्यंत या प्रती जप्त केल्या गेल्या. पुणे वैभवनी हे पत्रक काढलं जेव्हा महात्मा फुले सत्यशोधक समाज ज्यांनी काढला, सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले, त्यांनी जेव्हा आपल्या ताराबाई शिंदेचं पुणे वैभव मध्ये कौतुक केलं, तेव्हा आपण हे पुस्तक कुठे गेलं, काय गेलं शोधायला हवं. निबंधाचंच पुस्तक. स.ग. मालशे लेखक होते. त्यांनी या पुस्तकाची एक मूळ प्रत मिळवली आणि त्या प्रती छापल्या आणि ते पुस्तक 1975 नंतर समोर आलं. आणि आता ते मिळतंय बरं का, अजूनही सगळीकडे हे पुस्तक मिळतंय.
मी नेहमी ते पुस्तकाचं एक पान लॅमिनेट करून आणत असते. आज मला खूप लवकर येऊन मला इथली वेळ गाठायची होती, त्यामुळं मी ते विसरले. पण इथले प्राचार्य पण इतके, आमच्या 2 शब्द काय ज्या गप्पा झाल्या, ताराबाई शिंदेविषयी जे बोलणं झालं, प्राचार्य माझ्याशी जे बोलले, त्यांनी ताबडतोब मला हे प्रिंट आउट काढून दिलं. म्हटलं त्याच्याशिवाय ना सगळ्यांना मी जे काय सांगते त्याचा प्रभाव पडण्यासाठी मी असं नेहमी नेत असते म्हटलं. त्यांनी ताबडतोब मला हे कलर प्रिंट आउट पुस्तकाचं कव्हर काढून दिलं. त्यांच्यासाठी परत एकदा धन्यवाद. आणि या पुस्तकाचा असा जन्म झाला. ताराबाई शिंदे या अतिशय लेखिका, परखड मत मानणाऱ्या, आणि त्या काळात जेव्हा लग्न झाल्यानंतर पतीला म्हणाल्या, मला खूप कार्य करायचं, मला मूल नको. पण काय असतं विधिविधान बघा ना, 2 वर्षात त्यांचे पती गेले, मूल तर झालं नाही. मनात त्यांची इच्छा होती काम करायची, आणि म्हणून मग त्या काम करत होत्या. त्या काळातली आपल्या ताराबाई शिंदे असं बोलू शकतात, मला लग्न करायचं नाही, मला मूल नको. मला जरा थोडा प्रश्न पडला बरं का, हे थोडं ताराबाईंचं म्हणजे मूल नको वगैरे हे जरा बरोबर नाही वाटत आहे ना. पण म्हणजे माझ्या मनाला आत्ताच्या काळातल्या ह्या स्त्रीला हा पडलेला प्रश्न होता. पण मी जेव्हा सखोल अभ्यास केला ना ताराबाईंचा, तेव्हा त्या काळातलं जे वातावरण होतं ना, त्या परिस्थितीमुळं त्यांच्या डोक्यात आलेले हे विचार होते. पण आजची स्त्री पुरुष समानता हा सगळा हक्क मिळालेला आहे, सगळं मिळालेलं आहे. तर मला एक सांगावंसं वाटतं की जसं ताराबाई शिंद्यांच्या मनात या गोष्टी आल्या आणि हे असं नको, लग्न नको, मूल नको, त्या काळातली ती परिस्थिती होती म्हणून ते विचार आले. आजच्या काळातली एवढी परिस्थिती थोडी बदललेली आहे. आज त्यांचेच उपकार ताराबाई शिंदे आणि आपल्या अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले यांच्या सगळ्यांचे आभार. आपण आज स्त्रिया आज बरोबरीने पुरुषांच्या काम करतो. पण आपण हे जरी काम करत असलो तरी कधीतरी स्त्री ही मागे पडतेच बरं का. प्रत्येक वेळी स्त्रीला थोडं मागं खेचलंच जातो, कारण तो असतो पुरुषी अहंकार. पण स्त्रीकडे एक सोशिकपणा आहे की नाही, स्त्रीकडे सोशिकपणा आहे, स्त्रीकडे मायाभाव आहे. स्त्री दगड सुद्धा बनवू शकते. ते सगळं ऐकून स्त्री नेहमी पुढे जाण्याचा प्रयत्न करत असते. आणि हा सक्षमीकरणाचा स्त्रीला मिळालेला जे आता जाता जाता मला परत सांगावंसं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे विधेयक मोठं लिहिलेलं आहे संविधान, त्या संविधानात स्त्रियांसाठीचे हक्क अधिकार सगळे कलम त्याच्यात लिहिलेले आहेत. आणि त्या कलमांचा वापर हळूहळू पुढे होऊन आज स्त्रीसाठी समान हक्क कायदा 50% हे सगळं जरी मिळत असलं तरी तुम्हाला काय वाटतं बरं, तुम्हाला सगळं मिळतंय. पण आजची जर व्यवस्था आपल्याला पुढे न्यायची असेल तर स्त्री ही घरात पण हवी की नाही. पण त्या काळातली परिस्थिती तशी होते, स्त्रीनी काही चूल आणि मूलच बघायचं का. पण आता स्त्रीला 18 हात दिलेले, नवदुर्गा आहे ती घरातलंही करते, बाहेरचंही करते. आणि त्याच वेळेला जर पुरुषांनी साथ दिली समंजसपणा घेऊन तर स्त्री नक्की पुढे जाईल की नाही. आणि स्त्रीनी मी खूप शिकले, मी खूप करिअरवाली आहे, मी खूप मोठी आहे म्हणून मी घराकडे लक्ष देणार नाही असंही करायला नको. स्त्रीनी तेही करून दाखवायला पाहिजे. त्याच्याशिवाय आपला हा वंश आणि आपली ही वृद्धी आणि आपलं हे पुढे कसं जाणार बरं सांगा. त्यासाठी तर स्त्रियांनी दोन्ही भूमिका युद्ध पातळीवर आपल्या नेहमी केल्याच पाहिजे. हे माझं मत आहे आत्ताच्या काळातलं. त्या परिस्थितीशी ताराबाई शिंद्यांचं हे मत नक्की होतं, कारण ती परिस्थिती तशी होती. मुलींना शिक्षण दिलं जायचं नाही. सावित्रीबाई फुलेंचे तर हाल तुम्ही बघितलेलेच आहेत.
सिनेमे बघितलेत, पुस्तकं वाचले, शेणगोळ्या टाकणं, अरे ह्या कशाला चालल्या, या काय करणार आहे, बायका शिकून काय करणार आहे. पण अजूनही मी परत एकदा सांगते, ह्या काळाच्या पूर्वीचा काळ, अजून पूर्वीचा काळ, ऋषीमुनींचा काळ, ऋषीमुनींच्या काळात मंत्र पठण करणाऱ्या गार्गी मैत्रेयी सारख्या स्त्रिया होत्या. त्याही पुढे गेलेल्या होत्या. स्त्रिया या पुढे जातातच, त्या काम करतातच, पण त्यांनी त्याबरोबर आपलं घर, आपलं कुटुंब हेही सांभाळून पुढे गेलं पाहिजे. असं या काळातला मी एकंदर अभ्यास पाहते आणि बघून आजकाल स्त्रीचं थोडं जाता जाता मी हे किंचित मार्गदर्शन माझं करते वाचनातून आलेलं, की स्त्रिया खूप शिकून पुढे जातात, खूप करिअर करतात, पण त्यांनी आपलं कुटुंबही सांभाळलं पाहिजे. कारण आज होतं काय, एक एक गॅप आहे बरं का, 10-10 वर्षाची. आता ही गॅप कोणती चालू आहे, काहीतरी त्याला नाव आहे, अल्फा. ही जी गॅप आहे म्हणजे पडलेली 10-10 वर्षाची, ही अल्फा गॅप आहे. म्हणजे याच्यात मुली मुलं सगळे येतात बरं का. म्हणजे आता माझी नातवंड वगैरे सगळे आहेत. आत्ताच्या शिकणाऱ्या शाळेतल्या मुलींचं सुद्धा मी उदाहरण तुम्हाला देते. काही आम्ही शिकवायला गेलो, सांगायला गेलो की धडाडकन उत्तर तयार. तर ते मला काही आवडत नाही. मी ते शांतपणे सांगते, अगं आज तुम्ही स्त्रिया आहात, जरी तुम्ही पुढे गेलेल्या आहात, तुम्हाला खूप ज्ञान आहे, पण समोरचा माणूस काय बोलतोय, मोठा आहे का, काय आहे त्याचं ऐकून घेणं, हो म्हणणं, ही आपली शिक्षणाची संस्कृती आणि संस्कार आपल्याला सांगते. हे पुढे तुम्हाला उपयोगी पडतील अशी उत्तरं तुम्ही देऊ नका, असं मी आजच्या पिढीला हे मार्गदर्शन सतत करत असते. जरी आपण पुढे गेलो तरी पण आपल्याला काही मर्यादा आहेत, त्या आपण पाळून आपण पुढे जायचा नेहमी प्रयत्न करायचा आहे आणि तो नक्कीच आपण यशस्वी करू. आणि आजकाल सध्या लग्न झालं, महिना झाला, 2 महिने झाले, लगेच डिवोर्स. स्त्री शिक्षणाचा ताराबाई शिंदेचा हा विषय. ताराबाई शिंदेचं पुस्तक अतिशय कमी 50च पानांचा हा निबंध वजा पुस्तक आहे, तुलना आहे. याच्यात त्यांनी केलेली तुलना 18व्या शतकातली होती. आता आपलं शतक चाललंय 21व्याकडे आणि आताच चाललेलं जे स्त्रीचं मतांतर आहे, तर त्याच्यात मला थोडंसं ऍड करून मार्गदर्शन करावं असं वाटतं. म्हणून ताराबाई शिंदे हा इथपर्यंत विषय आहे. पण याच्या पुढचं जे आहे, स्त्रियांसाठी काय करायचं, कसं वागायचं, आणि आजची अवस्था सगळी बरोबरी करताना पुरुषांची थोडी अवस्था दयनीय झाल्यासारखी मी खूप अनुभवात न पाहिलंय. म्हणून मी सांगते की स्त्रियांनी कितीही तुम्ही पुढे जा, पण आपलं कुटुंब जपायला शिका. अरे ते पुस्तकाचं पानं पलटवण्यासारखं आहे का, एक पान, दुसरं पान, तिसरं पान झालं, 50 पुस्तकाचं आपला हा स्त्री पुरुष तुलना वाचून झालं, ह्याच्यात किती छान लिहिलं, मग आपण का नाही पुढे जायचं, आपण का नाही हे करायचं. काही नको, मला काही नीट नाहीये या संसारात, माझी सासू काही नीट नाही वागत आहे, नवरा काही नीट नाही वागत, मी आता डिवोर्सच गेला आणि आई वडिलांना त्रास आहे आणि डिवोर्स घ्यायचा. हा विषय त्याला धरून नाहीये, पण म्हटलं तर त्याला धरूनही आहे. आणि म्हणून आपण आज जरी किती पुढे गेलो, स्त्री पुरुष तुलना जरी असली तरी स्त्री असते आणि पुरुष असतो. पण पुरुषांनी सुद्धा आता मला परत पुरुषांनाही सांगा असं वाटतंय, पुरुषांनी सुद्धा समंजसपणा दाखवला, स्त्रीला थोडा सपोर्ट केला, स्त्रीला थोडं प्रोत्साहन दिलं, तर रमा माधव बनायला नक्कीच खूप सगळ्या या इथे जगातल्या रमा माधव बनतील. जेव्हा पुरुषांनी स्त्रीला सपोर्ट दिला, तर नक्कीच रमा माधव सारखं आदर्श जोडपं होऊ शकेल. आणि कधी पण पुढे जाणाऱ्या स्त्रीला पुरुषांनीही सपोर्ट दिला पाहिजे, हे माझं मनापासूनच सांगणं आहे. म्हणजे ही त्या काळातली स्त्री पुरुष तुलना जी झालेली आहे, ती थोडीशी आपण तुलना जरी केली तरी थोडंसं आपण एक फोकस ठेवला आणि एक समंजसपणा दाखवला दोघांनी पण, तर नक्कीच
उद्याचं जग हे वेगळं असू शकेल असं मला वाटतं. आणि आपल्या या थोर क्रांतिकारी समाजसेविका, सत्यशोधक महात्मा फुल्यांबरोबर काम करणाऱ्या एक उत्तम त्या काळातल्या परखड लेखिका, त्या काळातल्या परिस्थितीशी झगडणाऱ्या आपल्या ताराबाई शिंदे, आणि आजचा काळ जो चालला अल्फा युग, आजची जी तुमची पिढी आहे ती अल्फा, त्या अल्फा पिढीला मला 2 शब्द थोडेसे समजावून सांगावेसे वाटले, म्हणून त्या पुस्तकाला धरून मी हे 2 शब्द सांगितले. आणि त्याचा थोडासा तुम्ही हे पुस्तक जरूर वाचा. सरांनी मला हे काढून दिलं म्हणजे नक्कीच हे पुस्तक लायब्ररीत ठेवायला हवं आणि याच्यावर अभ्यास करायला हवा, वाचायला हवं. हे पुस्तक वाचाल तर वाचाल. हातात पुस्तक घेऊन वाचण्यात जी मजा आहे ना, ते आजचं आपलं सोशल मीडिया आणि कॉम्प्युटर, हे आपलं मोबाईल आणि गुगलवर बघून किती खरं किती खोटं याचं तुम्हाला जेव्हा तुम्ही पुस्तक हातात घेऊन वाचाल ना, तेव्हा तुम्हाला नक्की कळेल. आणि जेव्हा तुम्ही पुस्तकांशी दोस्ती कराल ना, तेव्हा तुमच्या डोक्यात विचार चांगले होतील आणि पुढच्या पिढीवर संस्कार हे चांगले केले जातील, असं मला एक माझं छोटंसं मत तुमच्या पुढे मी मांडते. आणि ताराबाई शिंदे थोडक्यात आणि व्यवस्थित अँड टू द पॉइंट तुम्हाला नक्की समजलं असेल तर तुम्ही तुमच्या जीवनात थोडा बदल करू शकाल. स्त्री आणि पुरुष, मी तुलना नाही करत आहे, स्त्री आणि पुरुष बरोबरीने काम करायचंय. कोणतीही गाडी 4 चाकं असल्याशिवाय काय किंवा 2 चाकं संसाराला असल्याशिवाय गाडी पुढे चालत नाही. आणि आजचा अल्फा जमाना आहे, अजून तरी लग्न, संसार, कुटुंब याचा आहे. पुढची पिढी अल्फा नंतरची मला माहित नाही काय आहे, ते एकटे राहण्याची असेल. पण मला असं वाटतं तेव्हा सुद्धा ताराबाई शिंद्यांसारखं कोणीतरी एखादी जन्म घेईन आणि ती सुद्धा एक पुस्तक लिहू शकेल की असं एकटं राहून कधी आयुष्य जगलं जात नाही. त्यासाठी कुटुंबच हवंय आणि कुटुंबातूनच उत्कर्ष होतो. आणि ती स्त्री पुरुष समानता, तुलना हा सामंजस्याने पुढे जातो. समंजसपणा आणि सपोर्ट असला तर ती स्त्री आणि तो पुरुष. दुनिया खूप मोठी हो, तिथे आपण पुढे जायला सामंजस्य महत्वाचं आहे. तर ते असलं तर नक्कीच आपली प्रगती होईल. पण याच्या पुढची पिढी मला माहित नाही कशी असेल, पण त्या काळात परत एखादी ठिणगी पडेल आणि परत ताराबाई शिंद्यांसारखं वेगळ्या प्रकारचं पुस्तक लिहिलं जाईल असं माझ्या विचारांती मला वाटतंय. आणि एवढं सगळं थोडक्यात सांगून मी माझ्या ताराबाई शिंदे यांच्या विचारांना विराम देते. तुम्हाला जर हे पुस्तक लायब्ररीत मिळालं तर तुम्ही हातात घेऊन वाचा आणि विचार करा आणि त्याप्रमाणे पुढचं जीवन आपण कसं करायचं यशस्वी त्याचा जरूर प्रयत्न करा. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. थोर समाजसेविका, परखड स्त्रीवादी लेखिका महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या तालमीत घडलेल्या वैचारिक पैलवान म्हणजे ताराबाई शिंदे यांचं व्यक्तित्व आणि कर्तृत्व आपण सुंदर शब्दांमध्ये आमच्या विद्यार्थ्यांसमोर आणि आम्हा उपस्थितांसमोर मांडलं. त्यांचं सगळं जीवनकार्य आमच्यासमोर उभं केलं. त्याबद्दल तुमच्याप्रती मी खूप खूप कृतज्ञता व्यक्त करतो. महाविद्यालयाच्या वतीनं आणि कार्यक्रम संयोजन समितीच्या वतीनं धन्यवादही या प्रसंगी मी तुमच्याप्रती व्यक्त करतो.
आणि आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करण्याची विनंती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सर यांना करतो. आपण या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करा. धन्यवाद सर. कालपासून आपल्या महाविद्यालयामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बैशाल शिक्षण मंडळाच्या वतीने अहिल्यादेवी होळकर व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे. या व्याख्यानमालेचं दुसरं पुष्प गुंफण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित आदरणीय अदिती आघारकर मॅडम, त्याचबरोबर व्यासपीठावरील सर्व प्राध्यापक, समोर बसलेले सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, आज त्यांचा जो विषय होता तो म्हणजे स्त्री पुरुष तुलना. ताराबाई शिंदे यांनी जवळजवळ 1882 हा ग्रंथ जेव्हा लिहिला तेव्हा एकूणच महाराष्ट्राची परिस्थिती काय होती, त्याचबरोबर देशाची परिस्थिती काय होती. एकीकडे द सेकंड सेक्स या नावाचा ग्रंथ सीमांत बोवांनी लिहिलेला होता आणि या काळामध्ये स्त्रियांना स्वतःची मतं मांडणं हे शक्य नव्हतं. म्हणजे स्त्रीवाद तर ही अलीकडची कल्पना आहे. स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये ग्रामीण, दलित, आदिवासी, स्त्रीवादी, जनवादी असे वेगवेगळे प्रवाह निर्माण झाले. त्यामध्ये स्त्रियांना स्वतःचे अधिकार संविधानाने मिळाले आणि मग रिझर्वेशनपासून तर वेगवेगळ्या पदांपर्यंत स्त्रिया पोहोचलेल्या आज आपल्याला पाहायला मिळतात. याचा अर्थ असा नव्हे की स्त्रिया यापूर्वी म्हणजे पौराणिक काळातल्या स्त्रिया घ्या किंवा मध्ययुगीन काळातील स्त्रिया घ्या, प्रत्येक कालखंडामध्ये स्त्रियांनी या समाजासाठी अतिशय महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे. आणि मग जेव्हा शिक्षणाचा प्रचार प्रसार नव्हता त्या काळामध्ये फुले दाम्पत्य या 18व्या शतकामध्ये शिक्षण हे सगळ्यांना मिळालं पाहिजे, विशेषतः महिलांना मिळालं पाहिजे, स्त्रियांना मिळालं पाहिजे. आणि स्त्रिया जर शिक्षण घेऊन उभ्या राहिल्या स्वतःच्या पायावरती तर त्या नोकरी, व्यवसाय आणि कुटुंबही चांगल्या सांभाळू शकतील याबद्दल त्यांना विश्वास होता. त्यामुळे पहिली पुण्यामध्ये भिडेवाड्यामध्ये पहिली शाळा काढण्याचं काम महिलांसाठी, मुलींसाठी ती सावित्रीबाई फुले यांनी ते काम केलं. त्यानंतर महात्मा फुले यांनी केलेलं काम आपल्या सगळ्यांना विदित आहे की खरं तर महात्मा फुल्यांनी आणि सावित्रीबाईंनी इथे या समाज व्यवस्थेला एका विशिष्ट पातळीवरती आणून सोडण्याचं काम केलेलं आहे. आणि याच कालखंडामध्ये ताराबाई शिंदे आपलं लेखन करत होते. हे लेखन का करत होते यामागची पार्श्वभूमी आदरणीय आघारकर मॅडम यांनी सांगितले. कारण स्त्रियांना आज आपण जेवढे अधिकार दिलेले आहे, आज बघा प्रत्येक ठिकाणी स्त्री आघाडीवरती आहे. मग नोकरी असेल, व्यवसाय असेल किंवा अजूनही वेगवेगळ्या प्रकारच्या घटना असतील, या सगळ्या गोष्टींमध्ये स्त्री ही स्वतःचं जे अस्तित्व आहे ते आज सिद्ध करते आहे. मग व्यवसायाच्या बाबत ती स्वतःचं अस्तित्व तिने सिद्ध केलेलं आहे. आज नोकऱ्यांमध्ये स्त्रियांना आरक्षण मिळालेलं आहे, नोकरीमध्ये स्त्री आघाडीवरती आहे. आणि विशेष म्हणजे आता माझ्यासमोर बसलेल्या सगळ्यात जास्त या विद्यार्थिनी आहे म्हणजे स्त्रिया आहे. मग ही परिस्थिती एकाएकी तयार झालेलं नाहीये. म्हणजे ताराबाई शिंद्यांचं ग्रंथ जेव्हा स्त्री पुरुष तुलना तुम्ही वाचता, अगदी 50-51 पानांचा हा ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये आपल्याला हेच पाहायला मिळतं की स्त्रीला जेव्हा तुम्ही तिचं अस्तित्व देता, जेव्हा तिला तिचं स्थान तुम्ही निर्माण करता, जगण्याची एक उमेद तयार करता आणि स्त्री पुरुष भेद तुम्ही मिटवता, तेव्हा समाज निकोप होईल ही धारणा 1881 मध्ये त्यांच्या डोळ्यापुढे होते. आता आपण काय म्हणतो की स्त्रिया बंड करू लागल्या, स्त्रिया स्वतःचं अस्तित्व जास्त दाखवायला लागल्या वगैरे वगैरे. त्यांनी बंड नाही केलेलं, त्यांनी स्वतःमध्ये असलेली जी उर्मी आहे, स्वतःमध्ये असलेली जी क्वालिटी आहे, स्वतःमध्ये असलेला जो ध्येयवाद आहे, स्वतःमध्ये असलेली जी कौशल्य आहे, स्वतःमध्ये असलेल्या ज्या जाणीवा आहे आणि त्यांच्या नेणिवामध्ये असलेले अनुभव त्यांनी आज लोकांपर्यंत जाऊन पोहोचवलेला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जेव्हा स्त्रिया काम करतात तेव्हा त्यांना जो आदर्श आहे तो
जसं संत साहित्याचा त्यांना आधार आहे, मध्ययुगीन वाङ्मयामधला त्यांना आधार आहे, किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा म्हणजे मा जिजाऊंचा त्यांना आधार आहे, किंवा आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा त्यांना आधार आहे, तसा ताराबाई शिंद्यांच्या या ग्रंथांचा आधार या महिलांना आहे. त्यामुळे मी विनंती करेल, म्हणजे मी तर फार लवकर वाचलं मॅडम हे, कारण माझ्या घरात वातावरण जरा चांगलं होतं, वडील खूप चांगले वाचक होते, त्यामुळे फार कमी वयात मी हे पुस्तक वाचलं. आणि त्यावेळेस मला हे कळायचं नाही की हे जरा एकांकिक आहे, म्हणजे जरा असं वाटायचं. आणि आज जेव्हा मी विचार करतो तेव्हा मला कळालं की अरे हे एकांकी नाहीये. स्त्रियांना जर आपण समानतेची वागणूक दिली नाही, त्यांची समान तुलना आपण केली नाही, तर त्या मोठ्या होऊ शकणार नाही. त्यामुळे आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही अतिशय ध्येयाने काम करता आहात. या सगळ्याच्या पाठीमागचे जे आशीर्वाद आहे ते ताराबाई किंवा त्या काळामध्ये लिहिणाऱ्या ज्या लेखिका होत्या त्यांचा तो आधार आहे आपल्याला. त्यामुळे एखादा ग्रंथ आपल्याला जगण्याची उर्मी देतो. त्यामुळे ताराबाई शिंदे यांनी स्त्रीवादाची जी चळवळ अतिशय पुढे सक्षमपणे उभी राहिली, त्याची मुहूर्तमेढ रोवली असं म्हटल्यास वावगं ठरू नये. त्यामुळे मी आपल्याला या प्रसंगी म्हणेल की सगळ्या मुलींनी आपल्या ग्रंथालयामध्ये हा ग्रंथ आहे, तुम्ही सगळ्यांनी वाचला पाहिजे. आणि स्त्रीवाद म्हणजे स्वैराचार नव्हे, लक्षात घ्या. आज कुटुंब व्यवस्थेला फार मोठे हादरे बसता आहे, फार मोठे हादरे बसता आहे, म्हणजे खूप हादरे बसता आहे. इतकी बेपर्वाई येते आहे. कधी एक गोष्ट तुम्ही वाक्य तुमच्या मनावरती कोरून ठेवा की स्वातंत्र्य हे कधीही स्वैराचार नसतं. म्हणजे स्त्रियांना दिलेले जे हक्क असतात ते पुढच्या पिढीला चांगलं वळण लावण्यासाठी, पुढची पिढी चांगली निकोप घडवण्यासाठी आणि या पिढीला चालना देण्यासाठी हे सगळे अधिकार आज संविधानाने तुम्हाला मिळालेले आहे. त्यामुळे मी असं म्हणेल, पुरुषांचा कुटुंब व्यवस्थेमध्ये, समाज व्यवस्थेमध्ये जेवढा रोल असतो त्याच्यापेक्षा जास्त रोल हा त्या स्त्रीचा असतो. एखादं कुटुंब घडतं. आज मॅडमचा मुलगा अतिशय चांगला क्रिकेट खेळतो, याच्यामध्ये त्याचं कौशल्य असेल, याच्याबद्दल माझ्या मनात दुमत नाही. परंतु घरामधून, आईकडून, वडिलांकडून, भावाकडून, कुटुंबाकडून मिळणारे जे संस्कार असतात तेही महत्त्वाचे असतात. त्यामुळे या मुलींसाठी हा विषय अतिशय महत्त्वाचा होता. मॅडम, तुम्ही या विषयाची अतिशय सांगोपांग चर्चा केली, त्याबद्दल महाविद्यालय परिवाराच्या वतीने मी तुमच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. महाविद्यालयामध्ये होत असलेल्या विविध कार्यक्रमासाठी ज्यांचं सहकार्य आणि मार्गदर्शन मिळतं असे आपल्या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सर आज अध्यक्षस्थानी विराजमान झाले आणि त्यांनी यथोचित विद्यार्थ्यांशी संवाद साधला, त्याबद्दल त्यांच्या प्रती खूप कृतज्ञता व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमाचा औपचारिक भाग अर्थात आभार व्यक्त करण्याची विनंती मी प्राध्यापिका SS गाढे मॅडम यांना करतो की त्यांनी या कार्यक्रमाचे आभार व्यक्त करावे. धन्यवाद सर. महात्मा गांधी विद्या मंदिर नाशिक संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय येवला, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, बहिशाल शिक्षण मंडळ आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व्याख्यानमालेचे दुसरं पुष्प गुंफण्यासाठी आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या प्राध्यापिका आदिती आगरकर मॅडमांनी आपल्याला ताराबाई शिंदे यांच्या जीवन कार्याविषयी बहुमोल मार्गदर्शन केले. त्याबद्दल मी त्यांचे महाविद्यालयातर्फे वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करते. तसेच आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब गमे सरांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारून आपल्याला मार्गदर्शन केले, त्याबद्दल मी सरांचेही आभार व्यक्त करते. तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर RP ठाकरे सर, शैक्षणिक पर्यवेक्षक प्राध्यापक KS चौधरी सर व सुंदर असे सूत्रसंचालन करणारे वाबळ सर आणि मॅडमांचा सुंदर असा परिचय करून देणाऱ्या वाघ मॅडम यांचेही मी आभार व्यक्त करते. तसेच कार्यक्रमाचे संयोजन करणाऱ्या डॉक्टर स्वाती सोनवणे मॅडम तसेच उपस्थित सर्व प्राध्यापक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींचे मी आभार व्यक्त करते. आणि अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम संपन्न झाला असे मी जाहीर करते. धन्यवाद. आज